नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत. आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखम बरी होते. आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार बरा होतो. आपुलकीच्या सहवासाने मन निरोगी होते आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही. साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परमशक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख हा चांगला संबंध आहे. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे हे महत्त्वाचे आहे. मग तो पैसा असो की माणसे. अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचं नाही. मातीने एकी केली तर वीट बनते, विटेनी एकी केली तर भिंत बनते आणि जर भिंतीने एकी केली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एक होऊ शकतात, आपण तर माणसं आहोत नाही का? विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यात दोन बाजू असतात. आपण कुठल्या बाजूकडे पाहतो हे महत्त्वाचे. अंधार की प्रकाश. जगात दोन प्रकारच्या वनस्पती आहेत. एक आपलं फळ स्वतःहून देणाऱ्या, उदाहरणार्थ आंबा, पेरू, केळी इत्यादी. दुसरी आपली फळं लपवून ठेवणाऱ्या, उदाहरणार्थ गाजर, मुळा, बटाटा, कांदा इत्यादी. जे आपली फळे स्वतःहून देतात त्या आयुष्यभर पुन्हा पुन्हा फळं देत राहतात. त्यांना सर्वजण खत पाणी देऊन जीव लावतात. अन ज्या आपल्या फळं लपवून ठेवतात त्यांना मुळासहित उपटून काढलं जातं. तसेच जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वतःहून समाजाच्या सेवेसाठी खर्च करतो, तो समाजात मान सन्मान मिळवण्यात यशस्वी ठरतो. त्याची चांगली कीर्ती समाजात शिल्लक राहते. या उलट जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वार्थापोटी लपवून ठेवतो, दुसऱ्यांना देण्याची वृत्ती बाळगत नाही, तो मुळासकट उपटला जातो. जीवनात कठीण परिस्थिती सुद्धा एका वॉशिंग मशीन सारखी आहे, जी आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा. पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार असतं. काहींवर लक्ष ठेवलं पाहिजे, काहींना लक्षात ठेवलं पाहिजे, काहींना लक्षही केलं पाहिजे, तर काहींकडे दुर्लक्षही केलं पाहिजे. तरच लोक आपल्याला लक्षात ठेवतील. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात. जसे आहात तसे राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य खूप कमी पडेल. स्वतःच्या तोंडाने खूप मोठेपणा सांगून माणूस मोठा होत नसतो, तर तो कसा आहे हे त्याच्या वागण्यावरून लोकांना दिसून येते. वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात कितीही मोठेपणा आला तर काहीही उपयोग नसतो. स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडून घेण्यापेक्षा स्वतः सोडवलेलं तर वेळेत सुटेल आणि योग्य उत्तरही मिळेल. ज्ञानेश्वरीतील नावे मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती. निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून दुसरा ज्ञानदेव. ज्ञान प्राप्त झाले की जीवनमार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपान. ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताई. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई ही चार नावे म्हणजेच मानवी मनाच्या चार अवस्था आहेत. काळाच्या बरोबर चालण्याची अजिबात गरज नाही. आपण सत्याबरोबर चालायचे. बस एक दिवस काळ आपल्याबरोबर चालेल. फक्त परिश्रम घेताना नम्रता, सकारात्मक दृष्टिकोन आणि आनंदाने कर्म करत राहायचे. माणसाला मोठे सुख चांगल्या नशिबाने फारसे मिळत नाही, कारण नशीब नेहमी अनुकूल नसते.
पण रोजच्या दैनंदिन जीवनात ज्या लहान लहान संधी माणसाला मिळतात त्यातूनच त्याला सुख हस्तगत करता येते. लहान मुली बाहुली बरोबर खेळतात, तिला जेवू घालतात, निजवतात. त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात. तुम्हीही अशी भावना का करत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्याच्याशी बोलतो? ही भावना जो जास्त दृढ होईल तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल. मनातून आपले नाते भगवंताशी ठेवावे. जनविजन झाले आम्हा विठ्ठल नाम प्रमाणे, पाहे तिकडे बापमाय विठ्ठल आहे रखुमाई. वनपट्टण एक भाव अवघा ठाव सरता झाला, आठवणाही सुखदुःखा नाचे तुका कौतुके. अंतःकरणापासून नाम संकीर्तन करू लागल्यामुळे जन आणि वन आम्हाला विठ्ठलरूप झाले. जिकडे पहावे तिकडे माझे पिताश्री श्री विठ्ठल आणि मातोश्री श्री रुक्मिणी उभे आहेत असे मला दिसत आहे. अरण्य अथवा शहर असो, आमच्या मनात काहीच भेदभाव नाही. सर्व ठिकाणी भरलेला पांडुरंग आम्हाला दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या हृदयात आता सुखदुःखांना जागाच नाही. आनंदाने सदैव आम्ही नाम संकीर्तन करीत असतो. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. धन्यवाद.